आणि एकंदरीत आता मी स्वतः पाहणी केली। MBBS डॉक्टर आहेत, स्टाफ नर्सेस आहेत, वॉर्डबॉय आहेत आणि पेशंटला मी भेटलो, पेशंटला स्वतः। पण पेशंटच्या प्रतिक्रिया देखील आपण पाहिल्या की अगदी पूर्वी त्यांना केएमला लांब जायला लागायचं, आता घराजवळच त्यांना हे उपचार मिळतात, मोफत औषधोपचार, इंजेक्शन, गोळ्या। आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं की अतिशय म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसत होतं की या दवाखान्यांमधून त्यांना मिळणारी जी ट्रीटमेंट आहे, उपचार आहेत, ते उत्तम दर्जाचे आहेत आणि स्टाफ, डॉक्टर, नर्सेस यांना देखील एक ठराविक मानधन दिल्यानंतर परफॉर्मन्स बेस पण पैसे मिळतात। त्यामुळे पेशंट वाढू नयेत, परंतु पेशंट वाढले तर त्यांना उपचार या ठिकाणी देणारे जे डॉक्टर आणि हे आहेत ते त्यांनाही समाधान वाटतं। आणि मग अशा प्रकारचा एक वेगळा जो एक संकल्पना आम्ही मांडली की घराजवळ दवाखाना असला पाहिजे। काही लोक हॉस्पिटलमध्ये जायला कंटाळा करतात, अंगावर आजार काढतात आणि त्यामुळे मग तो माणूस पुढे जाऊन पेशंट सिरियस होतो आणि मोठ्या आजाराला सामोरं जावं लागतं, फेस करावं लागतं। त्यामुळे तात्काळ काही आजार आला की ताबडतोब इथे ट्रीटमेंट, अशा प्रकारचं मुंबईमध्ये आपण सुरू केलंय। ठाण्यामध्ये आपण ऑलरेडी अगोदर सुरू केले, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना। आता राज्यभरामध्ये आपण 700 ठिकाणी हे आपला दवाखाना आपण सुरू करतोय। मुंबई महापालिकेने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलं, म्हणून मी आयुक्त चहल आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत, सुधाकर शिंदे आणि इतर लोक, यांना धन्यवाद दिले पाहिजे। कारण मी स्वतः ही सरप्राईज व्हिजिट द्यायला आलो, त्यामुळे इथे पाहिल्यानंतर खूप समाधान वाटलेलं आहे आणि नक्कीच याचा फायदा लाखो मुंबईकरांना होतोय। त्याचबरोबर आम्ही नवीन एक ड्राईव्ह घेतोय, वो शुरू किया कि अपन चेकअप करने का आरोग्य आपल्या दारी, म्हणजे घराघरात जाऊन आपले लोक एक ड्राईव्ह घेणार, त्यांना काही त्रास आहे, आजार आहे त्याची माहिती घेणार। म्हणजे काही लोक कंटाळा करतात, ते डायरेक्ट आपल्या इथे उपचार घेतील। त्यामुळे आरोग्यावर फार मोठा एक चांगला परिणाम या ठिकाणी होईल। आणि त्याचबरोबर मी सूचना दिलेल्या आहेत आयुक्तांना, 0 प्रिस्क्रिप्शन 1 एप्रिलपासून आपण सुरू करतोय। कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला कागद मिळणार नाही औषधं घेऊन या म्हणून। त्यासाठी या बजेटमध्ये अर्थसंकल्पात 1500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे। त्यामुळे आता मुंबईतल्या मुंबईकरांना कुठल्याही उपचारासाठी पैसे खर्च करावे लागणार नाही। पूर्ण कॅशलेस, पेपरलेस सिस्टीम या ठिकाणी आम्ही सुरू केली। आज तुम्ही लोकांना भेटल्यावरती काय आरोपाला उत्तर द्याल? आरोपाला उत्तर मी देण्यापेक्षा इथं आलेले रुग्ण देतील, इथे आलेले पेशंट देतील। कारण पोटदुखी ज्यांना होते आहे, जे चांगलं काम सुरू आहे, राज्यामध्ये विकासाचं काम सुरू आहे, आरोग्याचं काम सुरू आहे, शिक्षणाचं काम सुरू आहे, हे सगळं जे सुरू आहे, त्यामुळे काही लोकांना पोटदुखी होते, त्यांनाही मोफत उपचार इकडे मिळणार आहे। 95% तुम्ही म्हणताय काम पूर्ण झालंय, कधी उद्घाटन होईल? लवकरच त्याचं उद्घाटन होईल, तुम्हाला आम्ही लवकरच सांगतो। राजकीय विरोधकांना ज्यांना बघा उत्तर मी देत नाही, उपचार त्यांना घ्यायचे असतील तर मोफत ठेवलेले आहेत। त्यामुळे ज्यांची पोटदुखी आहे किंवा आणखी काही त्रास आहे तर तो पोटदुखीचाही त्रास इथं दूर होईल। काही लोकांना जमाल घोट्याची आवश्यकता असेल तर तोही तिथं दिला जाईल।